हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर थंडी खूप पडली आहे, तर म्हटलं थोडंसं मंचाव सूप बनवावं तर आणि तुम्हाला पण रेसिपी शेअर करावी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कोबी, पातीचा कांदा, गाजर, कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे. थोडीशी मिरपूड घेतलेली आहे आणि रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस घेतलेला आहे. कढईमध्ये छान तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकला. लसूण थोडासा फ्राय करून घेतला. लसूण छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं टाकलं. ते पण छान असं फ्राय करून घ्यायचं 1-2 मिनटं. त्याच्यानंतर ह्या भाज्या टाकून द्यायच्या. बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला कोबी आणि कांद्याचे पात. जर तुमच्याकडे बाकीचे फ्रेंच बीन्स वगैरे असे काय असतील भाज्या, तर त्या पण तुम्ही अशा फ्राय करू शकता तेलामध्ये. त्याच्यानंतर असं पाणी गरम करून मी त्याच्यामध्ये टाकलं आणि मग त्याच्यामध्ये मिरेपूड टाकून दिली. मीठ टाकलं चवीनुसार. आता त्याच्यामध्ये सोया सॉस आणि चिली सॉस टाकायचं आहे. तर मी ते 2 चमचा सोया सॉस टाकते. त्याच्यानंतर 2 चमचा रेड चिली सॉस टाकते. आता ह्याला एक चांगली छान उकळी फुटून घ्यायची. मी याच्यामध्ये 1 चमचा आपला जो सॉस असतो टोमॅटो सॉस तो पण टाकला आणि थोडासा लिंबू पण ह्याच्यामध्ये पिळून टाकला मी. छान उकळी फुटलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ही जी स्लरी असते, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून असं पातळ स्लरी बनवून घेतली मी आणि असं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, ज्याच्यामुळे सॉसला असा दाटसरपणा येतो जरा. मी इथं 1च चमचा वापरलेला आहे कॉर्नफ्लॉवर. तुम्ही जास्त पण वापरू शकता. ज्यांना घट्ट आवडतं सूप त्यांना. मला थोडंसं पातळ आवडतं, त्याच्यामध्ये मी 1च चमचा त्याचा यूज केला आहे. हे बघा किती छान उकळी फुटलेली. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि उरलेला पातीचा कांदा पण टाकून घेते मी. त्याच्यामुळे एक छान टेस्ट येते सूपला. सॉस आता हा रेडी झालेला आहे. याला वाटीमध्ये मी आता काढून घेते. हा बघा, थंडीमध्ये असं गरम गरम भाज्यांचा सूप करून पिला की खूप छान वाटतं. घशालाही आराम भेटतो आणि गरम गरम छान टेस्ट पण लागते. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.